दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। नमस्कार मित्र, नमस्कार। आज आपण पाहत आहोत नाशिक शहरातील वस्तुस्थिती। या ठिकाणी प्रत्येक रस्त्यावर वाहनं धावताना दिसून येत आहेत। रहदारी वाढलेली, ये जा दळणवळणचं साधनं वाढलेली आहे, परंतु असाच काही भाग त्या ठिकाणी वस्ती वाढली, वाहनं वाढली, परंतु सर्वसामान्याला ये जा करण्यासाठी सरकारी वाहन जे काय एस टी महामंडळाचं सिटी बस ही या रस्त्याला नाही। म्हणजे असा एक परिसर नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक 26मध्ये जोडलेला हा रस्ता, 26 आणि 28ला जोडलेला हा सातपूर अंबड लिंक रोड आणि कामटवाडे अंबड लिंक रोडला जोडणारा हा केवल पार्क रस्त्यावर या ठिकाणी अनेक वस्ती झाले। जाधव पार्क आहे, या ठिकाणी अष्टविनायक पार्क आहे, केवल पार्क आहे, लक्ष्मण टाउनशिप आहे। या सर्व परिसरातील नागरी वस्तीसाठी एक सिटी लिंक बस मागील काळामध्ये चालू देखील झाली होती, परंतु का ती बंद करण्यात आली, तिचा सर्वे देखील करण्यात आला होता। नक्कीच या ठिकाणी वर्दळ आहे आणि त्याच ठिकाणी नागरिकांच्या कडून आपण स्थानिक या ज्येष्ठ नागरिकांचा तर काका काय सांगाल, या ठिकाणी दळणवळणसाठी जी काही सिटी बस चालू व्हायला पाहिजे, काय सांगतो? या भागामध्ये यायला मला इतका त्रास होतो। रिक्षावाले मन तसे भाडं सांगतात, 100 रुपये पाहिजे, 80 रुपये पाहिजे आणि एस टी भाडं 40 रुपये घेतात। बरोबर, पण न काय इकडे एस टी नसताना अच्छा इकडे रिक्षानंच यावं पडतं। बरोबर, काय सांगाल तुम्ही इथे आपल्या बसची काय सुविधा काय की आता ही जर बस चालू झाली तर आमच्यासारख्या ज्येष्ठ नागरिकांना येण्या जाण्यासाठी सुविधा होऊ शकते आणि 2 पैशाची बचत होऊ शकते। रिक्षावाले मनमानी भाडं घेता, आम्हाला ते पुरत नाही, येण्या जाण्यासाठी बस राहिली तर बरं वाटेल जरा। बरोबर, काय पाटील साहेब काय सांगणार, बसची व्यवस्था झाली पाहिजे आली आपल्या सातपुरा व्हायलाच पाहिजे, पण तसंही तर आम्ही स्टाफ घेऊन एक तास म्हणजे थांबून ऑटो मिळत नाही, तर इथून पायी जाऊन माऊली लॉजला तिथं बस पकडायची, तिथून बस स्टॉपला जायचं। एवढीच मागणी आहे माझी। नक्कीच सिटी बस चालू आहे। नक्कीच साहेब काय सांगता, आज या ठिकाणी आपल्या या केवल पार्क रोडले बस पाहिजे बस पाहिजे असे म्हणजे इथून आपले जेव्हा माऊलीला बसून इथपर्यंत पाय येणं पडत आणि हा एवढा रहदारी रस्ता आहे तर म्हाडा तर इथे ह्या रस्ता जरी खाल माऊली जाईल माऊलीला तरी सिबेसपर्यंत जावायची सोय झाली पाहिजे। बरोबर, आणि एवढा रस्ता मग कमीत कमी 30 स्टॉप दिला पाहिजे। हा जे काय असेल ते 30 स्टॉप दिला पाहिजे, कारण एवढी वर्दळची आणि लेडीज कामले जाते तिथे जावाने रिक्षा भेटत नाही, त्या पाय जाव कोणाला तरी मोटरसायकल हात गेलं चालं, कोणी घेत कोणी नाही घेत, रिक्षावाला येतं नाही, रिक्षावाला इथून इथपर्यंत मावलेल्यांपर्यंत जावं तरी म्हणतं 20 रुपये 30 रुपये मागतो, अशी परिस्थिती सिटी चालू झाली। नक्की नक्की काय सांगाल तुम्ही? काय बस चालू आहे आपल्याला। अच्छा, काय बाबा काय सांगाल तुम्ही? बस चालू झालेच पाहिजे। अच्छा, शिवले जावाले 150-200 रुपये मागतात, बापरे, आणि सीबीएस ते धुळं जावाले 140 रुपये लागतात। दाखव म्हणजे 4 किलोमीटरले तुमले 150 रुपये, 150 रुपये लागतात ती तिथे 200 किलोमीटर जावाले 140 रुपये। 140 रुपये लागतात। बघा किती गंभीर विषय आहे। सिटी बस चालू व्हायला पाहिजे, माऊलीलांना जावं लागतं बुवा, हा इकडनं या रस्त्याला केवळ पार्क नाही व्हायला पाहिजे बुवा सिटी बस चालू। नक्की हेच नक्की आमचं म्हणणं आहे। बरोबर, काय सांगाल बडगुजू साहेब? बस चालवायला पाहिजे तिथं बस व्यवस्था हा ना, विलास पाटील साहेब काय म्हणा, तुमचं बी केलं होतं चालू होतं, बस चालवायला बस चालू व्हायला पाहिजे। हा नक्कीच घेऊ, नक्कीच बघू शकतो अशा प्रकारे या ठिकाणी स्थानिक लोकप्रतिनिधी। आज आपण या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांकडून या केवल पार्क रस्त्यावरील जाधव पार्क या ठिकाणी जे काही ज्येष्ठ नागरिक मंडळाचं या ठिकाणी बसलेले होते, या सर्व मंडळाने कधीपासून मागणी होती का पाटील साहेब आपल्याला या रोडला बस हे या सिटी बसची व्यवस्था झाली पाहिजे। तर या आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून वृत्तप्रसारण करताना एक आनंद वाटतोय। तर या ज्येष्ठ नागरिकांचं, स्थानिक रहिवाशांचं, येणाऱ्या काळात शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी आता सुट्ट्या जरी असतील, परंतु वर्दळीचा हा परिसर रहिवासी परिसर खूप वाढलेला आहे। या दृष्टीने स्थानिक लोकप्रतिनिधी असतील, या ठिकाणी स्थानिक आमदार असतील, स्थानिक प्रशासन असेल, यांनी लक्ष देऊन किंवा सिटी लिंक बस किंवा महानगरपालिकेने या ठिकाणी सर्वे करून या ज्येष्ठ मंडळाचं माननी
आणि ही मागणी कशा पद्धतीने या ठिकाणी सार्थ ठरते हे देखील बघणं तितकंच महत्त्वाचं ठरतं। आणि खरोखर या रस्त्याला बसची आवश्यकता आहे हे प्रत्यक्ष सिटी लिंक बस व्यवस्थापनाने देखील चेक केलेलं आहे, पाहणी केलेली आहे। पाहणी तत्त्वावर या ठिकाणी बस देखील चालू करण्यात आली होती, परंतु काही कारणास्तव ती का बंद करण्यात आली हे अजूनही कळालं नाही। पुन्हा या ठिकाणी या नागरिकांची मागणी आहे का केवल पार्क ते अंबड, सातपूर, अंबड, लिंक रोड, माळाकडे जाणाऱ्या रस्त्याला एक सिटी लिंक बस चालू व्हावी आणि नागरिकांचा रहदारीचा प्रवासाचा प्रश्न मार्गी लागावा। धन्यवाद। कॅमेरा पर्सन कुलदीप शिंदेसह अविनाश पाटील, नाशिक। धन्यवाद।